सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। धक्कादायक, विट्यात स्टील दुकानाला भीषण आग, 4 जणांचा होरपळून मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी, शहरात शोककळा। सांगलीत धारदार शस्त्राने युवकाची हत्या, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। साताऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचे मनोमिलन, उदयनराजेंच्या सोबत एकत्र निवडणूक लढणार, शिवेंद्रराजेंकडून स्पष्ट। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, प्रसाद लाड आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांची माघार तर उपाध्यक्षपदासाठी आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी अशी लढत। मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलवरीची भूमिका, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून जाहीर। नाशिकमध्ये आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार, महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा, तर पत्रकार परिषदेविषयी माहितीच नाही, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचं वक्तव्य। अजित पवारांचा रुपाली पाटील ठोंबरे आणि अमोल मिटकरींना दणका, नव्या प्रवक्त्यांच्या यादीमधून मिटकरी आणि ठोंबरेंना वगळलं। मुंबई पालिकेच्या 227 पैकी 125 जागांसाठी मनसेची यादी तयार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या आधीच घेतला जागांचा आढावा, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सेनेशी चर्चा होण्याची शक्यता। राज्यामधल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया, मात्र राजकीय पक्ष महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्यापही अस्पष्ट। फलटणमधल्या महिला डॉक्टरला न्याय मिळाला यासाठी काँग्रेस आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।